आज महाशिवरात्र आहे हे लक्षात होतंच, परंतु त्याचबरोबर आज जागतिक महिला दिवस आहे हे सुद्धा लक्षात आलं. मग मी तयार झालो आणि देवाचं दर्शन घेतलं. घरी देवाची पूजा केली. घरी आमच्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे, जी तुम्ही कधी पाहिली असालच अगोदर. त्यानंतर ही एक आमच्याकडे छोटा फोटो आहे, ज्याच्यामध्ये भोलेनाथ आणि बाळूमामा आहेत. त्यानंतर मी निघालो स्वयंभू मंदिराकडे, जे आमच्या जवळच आहे स्वयंभू मंदिर. तिथे मी गेलो तेव्हा पाहिलं की भक्तजन भिंतीवरती दूध अर्पण करत आहे. मी काही दूध अर्पण केलं नाही. मी फक्त देवाकडे आशीर्वाद मागितले आणि तुझं लक्ष आमच्यावर राहू दे एवढीच मनोकामना केली. मग घरी येऊन नमिताने केलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि मग पुन्हा एकदा मला जागतिक महिला दिवसाच्या भीतीमुळे बायकोबरोबर पुन्हा एकदा जोड्याने दर्शनाला जावं लागलं. तेव्हा आम्ही दोघं बघा आता चाललो आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा एकदा स्वयं मंदिरात. मंदिराकडे जाताना आम्हाला भरपूरशी ओळखी लोकंसुद्धा भेटली, जे आम्हाला हर हर महादेव म्हणत होती. आम्हीसुद्धा त्यांना जय भोलेनाथ म्हणून प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. आम्ही दोघं जोड्याने मंदिरात येताना पाहून ओळखीची लोकं खूप हसून आमचं स्वागत करत होते. त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आता काही तिथे गर्दी नव्हती, कारण सर्व लोक सकाळी दर्शन करून गेले. जेव्हा मी सकाळी आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. हे पहा, नंदीकडे आम्ही गारणं घातलं की देवा सर्व सुखी ठेव सर्वांना आणि सुरुवात आमच्यापासून झाली. या ताईने आम्हाला नंतर प्रसाद दिला. तो प्रसाद घेतला आणि आम्ही पुन्हा निघालो घरच्या दिशेने. घरी जाताना हे पहा, हे मंदिर आहे आमच्या. त्यानंतर रात्री जागतिक महिला दिवसाचं सेलिब्रेशन होतं. मी सर्वांना सांगितलं होतं की आपले व्हिडिओ पाठवा आईस्क्रीम खाताना, कारण आम्ही केक न आणता आईस्क्रीम आणलं होतं. पण कोणीच व्हिडिओ पाठवला नाही. त्यामुळे मी स्वतःचा व्हिडिओ टाकला आणि संजनाने सुद्धा माझी साथ दिली. ती कायम साथ देत असते तशीच. तिने पण मला म्हणजे व्हिडिओ मीच काढला आणि बघा हिचे दात थंड पडले. त्यानंतर हे आली थोड्या वेळाने आमच्याकडे उभी. तिने थोडी मजा मस्ती केली आणि मग आम्ही दमून भागून सर्वजण झोपी गेलो.